Good morning, students. Sure. Trigonometry, chapter number 2, trigonometry 1. यातले काही राहिलेले एक्झाम्पल्स आता आपण कंप्लीट करणार आहोत. पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट यावर एक एक्झाम्पल मागच्या लेक्चरला टाकलेला आहे. आता त्याचा सेकंड टाइप इथे आहे. एक्झाम्पल नंबर 2. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट P in bracket 3, 90 degree. P r theta is equal to P 390 degree देऊन दिलेले आहेत. मीन्स पोलर कोऑर्डिनेट तिथे दिलेले आहेत. पोलर वरून आपल्याला त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. वी नो दॅट x is equal to r cos theta and y is equal to r sin theta are the formulae for Cartesian coordinates of point. Therefore, x is equal to 3 into cos 90 degree and y is equal to 3 into sin 90 degree. आपण r आणि theta यांच्या व्हॅल्यू पुट अप केल्या. इक्वल टू 3. We know that cos 90 degree means 0 and y is equal to 3 into sin 90 degree. आंसर आहे का? Therefore, x is equal to 3 into 0 0 and y is equal to 3 into 1 3. And therefore the Cartesian coordinates of point P are in bracket 0, 3. म्हणजेच या दोन फॉर्म्युलांनी तुम्ही पॉइंटची कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करणार. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण r is equal to under root x square plus y square and theta is equal to tan inverse y upon x यावरून आपण r आणि theta फाइंड केला होता. या एक्झाम्पल मध्ये आपण r theta दिलेला आहे, x आणि y फाइंड केला. असं 2 मार्कांचं हे एक्झाम्पल तुम्ही पुन्हा कंप्लीट करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 3. आता हा तुमचा एक्सरसाइज 2.2 सुरू झालेला आहे. एक्झाम्पल नंबर 3. इफ sin a upon 3 is equal to sin b upon 4 and both equal to 1 upon 5 and both angles lies between pi by 2 to pi. Pi by 2 म्हणजे 90 आणि pi म्हणजे 180. 90 to 180 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. Then prove that 4 cos a plus 3 cos b is equal to -5. म्हणजे दिलेला आहे त्याचा उपयोग करून आपण व्हॅल्यूज मिळवल्या. हा जो डिवाइड बाय 3 आहे तो इथे मल्टिपल ला गेला. Therefore, the value of sin a is 3 by 5 and हा 4 इथे मल्टिपल ला गेला. The value of sin b is equal to 4 by 5. We know that identity sin square a plus cos square a is equal to 1 and therefore cos square a is equal to 1 minus याचा स्क्वेअर करून मी डायरेक्ट टाकणार means 9 by 25. 25 1s are 25 minus 9 means 16 by 25 and therefore taking square root cos a is equal to plus or minus 4 by 5. आता प्लस और मायनस 4 by 5 मध्ये कोणती व्हॅल्यू घ्यायची? अगोदर आपण cos b पण मिळवून घेऊ. Also cos square b is equal to 1 minus sin square b equal to 1 minus याचा स्क्वेअर करून टाकू 16 upon 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन में 25 into 1 25 minus 16 answer is a 9 by 25. Again taking square root we get the value of cos b is equal to plus or minus 3 by 5. आता यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या आपल्यासाठी अँगल्स कडे जायचं. Angles lies in second quadrant and you know that in second quadrant the cosine ratio is negative and therefore but pi by 2 less than a comma b less than pi and therefore cos a is equal to minus 4 by 5 and cos b is equal to minus 3 by 5. पॉझिटिव्ह व्हॅल्यू त्यात घ्यायच्या नाही कारण ते दोन्ही अँगल सेकंड क्वाड्रंटला दिलेले आहेत. इन सेकंड क्वाड्रंट कोसाइन रेशो आर निगेटिव्ह. कोसाइन अँड सेक रेशो बोथ आर निगेटिव्ह. हा झाला -4 by 5, हा झाला -3 by 5. नाउ LHS is 4 cos a plus 3 cos b. Therefore 4 cos a आहे -4 by 5 plus 3 cos b आहे -3 by 5 is equal to simplify करू -4 into -4 minus 16 by 5
plus minus minus 3 into 3 minus 9 by 5. Denominator is same. Therefore, at the numerators minus 16 and minus 9 means minus 25 upon 5 and it is minus 5. Prove that LHS is equal to RHS. -5 त्याची व्हॅल्यू आपल्याला विचारली होती. या पद्धतीने -5 त्याचा आन्सर आपण लिहिलेला आहे. आता या क्वेश्चन मध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे. अँगल ज्या क्वाड्रंटला असतील त्यानुसार तुम्ही पाठ करायचा आहे की त्यानुसार कोणते रेशो पॉझिटिव्ह आणि कोणते निगेटिव्ह आणि त्यावरूनच व्हॅल्यू फाइंड केल्या युजिंग आयडेंटिटी आल्सो. व्हॅल्यू फाइंड केल्या आणि सिम्प्लिफाय केल्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 4 एक्सरसाइज 2.2 आपला सुरू आहे. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये महत्त्वाचा क्वेश्चन आहे. इफ tan theta is equal to half, then find the value of 2 sin theta plus 3 cos theta upon 4 cos theta plus 3 sin theta. इथे sin cos मध्ये इक्वेशन मीन्स एक्सप्रेशन दिलेलं आहे म्हणून मी tan theta वरून sec theta फाइंड केलेला नाही. आता इथे थोडं वेगळ्या पद्धतीने करू. प्रोसिजर वेगळी. 2 sin theta plus 3 cos theta upon 4 cos theta plus 3 sin theta. Divide this numerator and denominator by cos theta means divide each term by cos theta. We get 2 as it is. Sin theta upon cos theta, answer is a tan theta, plus 3 as it is. Cos theta upon cos theta, answer is a 1. Whole divide by 4 as it is. Cos theta upon cos theta, answer 1. And 3 as it is. Sin theta upon cos theta is a tan theta. Now put the value of tan theta, which is half, in this expression equal to 2 into tan theta ची व्हॅल्यू आहे तुमची हाफ प्लस हा 3 into 1 झाला तुमचा 3 डिवाइड बाय 4 into 1 4 प्लस 3 into half. Simplify it. Equal to 2 get cancelled. 1 plus 3 4 upon हा 4 आलाच प्लस 3 by 2. 3 into half means 3 by 2. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन ने आपण डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करू. 4 2 जा 8 8 plus 3 11 means answer is 4 upon 11 by 2. हा जो डिवाइड आहे तो मल्टिप्लायला टाकायचा आणि याचा रेसिप्रोकल घ्यायचा 2 upon 11 equal to 4 into 2 8 upon 11. It is the value of given expression. Now next example. Example number आपण आता इथे घेणार आहोत example number 5. Example number 5 आहे. If 2 sin square theta plus 3 sin theta equal to 0. 2 sin square theta plus 3 sin theta equal to 0. Then find the permissible value of cos theta. Find the permissible value. cos theta विचारलेला आहे म्हणून sin कन्वर्ट इनटू cos साठी आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. 2 sin square theta as it is equal to minus 3 sin theta. RHS ला टाकली ती टर्म निगेटिव्ह आहे. 2 sin square theta is a 2 into 1 minus cos square theta and here minus 3 sin theta. एक मिनट. क्वेश्चन फाइंड द आपण sin theta कॅल्क्युलेट करू. प्लस 3 sin theta equal to 0. sin theta दोघांमध्ये कॉमन दिसतोय. sin theta कॉमन in bracket 2 sin theta plus 3 equal to 0. sin theta यात नाही कॉमन काढला की शिल्लक आहे कॉमन काढला. therefore sin theta equal to 0 or 2 sin theta plus 3 equal to 0. therefore sin theta जर 0 असेल तर theta असणार आहे theta is equal to 0 degree and therefore cos theta equal to cos 0 equal to काय येणार आहे 1. ही झाली एक. आता इकडे जाऊ. sin theta is equal to minus 3 by 2. हा
हा +3 RHSला जाईल तो मायनस होईल, मल्टिपलचा 2 डिवाइडला जाईल. वी नो दॅट sin square theta plus cos square theta is equal to 1. Therefore sin square theta याचा स्क्वेअर करून आपण डायरेक्ट टाकू. 9/4 plus cos square theta equal to 1 and therefore cos square theta equal to 1 minus 9/4. 4 ones are 4 minus 9 minus 5/4 cos square theta. But it is not real number. It is not real number. Why? Since the square of any real number is not negative, म्हणून तो real number नाही and therefore it is not permissible. It is not permissible and therefore the permissible value of cos theta is only equal to 1. Cos theta is equal to 1. अशा पद्धतीने आपल्याला ही एक टाइप झाला. सेकंड मेथड जी मी स्टार्ट केली होती ही थोडी लेंदी आहे. इथे RHSला 0 असल्यामुळे ही शॉर्टकट मेथड तुम्ही अप्लाय केली तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्यायचं. असे झाले तुमचे या एक्सरसाइज मधले हे 5 क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतोय. हे तुम्ही अगोदर तुमच्या स्क्रीनवर थोडा मिनिट शांत राहील आणि तुम्ही ती स्क्रीन वरून लिहून काढायचं.